तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायामध्ये अर्जुनाला उपदेश करत असताना भगवंताच्या मुखातून एका दृष्टांतानं संतांचं महात्म्य काय आहे हे सांगतात. हारपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेचे सदा. एक दृष्टांत, एक उद्देश वाक्य आणि एक विधेय वाक्य अशा रचनेतून ज्ञानेश्वर महाराजांनी संतांचं महात्म्य या ओवीतून भगवंताच्या मुखातून व्यक्त केलेलं आहे. तैसे हारपले आपण पे पावे. तैसे या पदाचा विचार दृष्टांत दृष्टीनं करावा लागतो. तैसे म्हणजे कैसे असा जर विचार केला तर मागच्या ओवीमध्ये एक दृष्टांत येतो. हे असो परतोनी मागुते, प्रतिबिंब पाहे बिंबाते, तव पाहणे पाहते जाऊनी आईते बिंबची होय, तैसे हारपले आपण पे पावे. या दृष्टीनं ज्ञानोबरायाचा सिद्धांत वाक्य बोलतात. आपल्या स्वतःचा आपल्याला विसर पडलेला असेल, आपणच आपल्याला हरवलो असू, आपला आत्मा आपल्यापासून हरवला असेल तर संतांच्या दर्शनाने तो आपल्याला प्राप्त होतो असं सिद्धांत आहे. हारपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे. हारपले आपण पे पावे असं ज्ञानोबरायांनी विधान केलं आहे. ज्ञानोबरायांची शब्दरचना जरा जास्त महत्त्वाची आहे भगवंताच्या शब्दरचनेपेक्षा सुद्धा. भगवान जे बोलतात त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं अधिक मार्मिक आहे. भगवंताचं बोलणं हे सिद्धांत दृष्टीने जरी एकच असलं तरी ज्ञानेश्वर महाराज त्या सिद्धांताच्या अनेक छटा दृष्टांत आणि इतर अलंकाराच्या भूमिकेतून आपल्यासमोर मांडतात. त्याचा तत्वदृष्टीने जर विचार करायचा झाला तर तैसे हारपले आपण पे पावे असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे. प्रश्न असा आहे, हारपले आपण पे असं जर म्हणायचं असेल तर वेदांताच्या दृष्टीने पहिली शंका याच्यावर अशी येते की आपणच आपल्याला हरवलो असं होतं का? कोणती वस्तू आपल्यापासून हरवू शकते? माझी टोपी हरवली, माझं घड्याळ हरवलं, माझे पैसे हरवले, माझी वळकटी हरवली, मान्य आहे, हे होतं. मी हरवलो हेही मान्य आहे, हेही मान्य आहे. आता वारीमध्ये आपण पंढरपूरला आलो, माणसं ही तक्रार करतात, प्रदक्षिणेला फार गर्दी हो, माझा चष्मा हरवला, प्रदक्षिणेला फार गर्दी हो, माझी बायको हरवली, माझा मुलगा हरवला, मी हरवलो, कुठे उतरलो काही माहिती नाही, बायको कुठे गेली माहिती नाही, मुलगा माझं कुटुंब कुठं हरवलं माहिती नाही, माझे पैसे हरवले, माझी वळकटी हरवली, माझं अमुक हरवलं, हे मान्य आहे, हे सगळं मान्य आहे. हरवणं हे कोणत्या गोष्टीच्या बाबतीत शक्य होतं असा विचार. हारपले आपण पे पावे असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे ना, आपणच आपल्यापासून हरवलो असं होतं का हा मुद्दा आहे. मीच मला हरवलो, मी कुटुंबापासून हरवलो मान्य आहे, पण मीच मला हरवलो असं होत नाही, असं होत नाही. कारण जी वस्तू हरवण्यासारखी असते किंवा जी वस्तू हरवली जाते त्याच्याकरता ती वस्तू स्वभिन्न असावी लागते, हा पहिला नियम आहे. स्वभिन्नता असल्याशिवाय हरवणं शक्य होत नाही. माझं घड्याळ माझ्यापासून का हरवू शकतं? कारण घड्याळ माझ्यापासून भिन्न आहे म्हणून. माझा मुलगा माझ्यापासून का हरवू शकतो? तो माझ्यापासून भिन्न आहे म्हणून. माझे पैसे का हरवले जातात? कारण पैसे माझ्यापासून भिन्न आहेत म्हणून. जे जे स्वभिन्न आहे ते हरवण्याची शक्यता असते, मान्य आहे. पण आत्तापर्यंत असं कधीही झालं नाही किंवा होण्याची शक्यता नाही की माणसं असं सांगत येतात की महाराज वारीत फार गर्दी आहे आणि मी वारीमध्ये फिरता फिरता अचानक माझा डोळाच हरवला, माझा कान माझ्यापासून हरवला, माझा हात माझ्यापासून हरवला, असं होतं का? असं नाही होत. का नाही होत? कारण माझं इंद्रिय माझ्यापेक्षा भिन्न नाही म्हणून. जे माझ्यापासून भिन्न आहे ते माझ्यापासून हरवणं शक्य आहे, साधा नियम आहे. अभिन्नतेत हरवण्याची शक्यता नसते आणि भिन्नतेत एकत्र राहण्याची शक्यता नसते. जिथं भिन्नता आहे तिथं कायमस्वरूपी एकत्र राहणं हे शक्य नाही. दोन सख्खे भाऊ आहेत, मान्य आहे,
आजीवन एकत्र राहिले हेही मान्य आहे, आई वडिलांच्या निधनानंतरही एकत्रित राहिले मान्य आहे, पण पुढच्या जन्मी एकत्रित राहतीलच, शाश्वती नाही, शाश्वती नाही. महाभारताने एके ठिकाणी उदाहरण देताना असं उदाहरण दिलंय, यथा काष्ठमच समेयाताम महोदधौ व्यपेत्य तु समेयाताम तद्वद भूत समागमः, असं महाभारताने म्हटलंय. दोन ओंडके नदीमध्ये एकत्रित वाहत येतात, एक लाट येते, त्या दोन ओंडक्यांना वेगळं करते, पुन्हा त्यांची गाठभेट नसते. तसं जीवाचं एकमेकांबरोबर राहणं असतं. काहीतरी प्रारब्ध म्हणून आपण एकत्रित राहिलो. आता तुम्ही श्रोते, मी वक्ता म्हणून इथं बसलो, तुम्ही श्रोते म्हणून माझा ऐकता आहात. आपण सगळे ज्ञानोबरायांची या ना त्या निमित्तानं सेवा करतोय. तुम्ही श्रवणानं करताय, मी बोलण्यानं करतोय, काहीतरी असेल. पण आपण आता इथं आहोत, अजून एक अर्धा तास माझं प्रवचन चालू राहील, अर्ध्या तासानंतर तुम्ही इथं बसा, मी खाली बसतो, काय फरक पडला? तुम्ही वक्ते झाला, मी श्रोता झालो, संबंध बदलला की नाही? हा संबंध प्रत्येक ठिकाणी शाश्वत आणि नित्यत्वाने राहीलच, याची शाश्वती देता येत नाही. का देता येत नाही? कारण तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भिन्नता राहते म्हणून. स्वभिन्नतेमध्ये हरवण्याची शक्यता असते, अभिन्नतेमध्ये हरवण्याची शक्यता नाही. हा जर नियम आहे आणि हा जर अनुभव आहे, हे जर तर्कानं आणि तत्वानं सिद्ध करता येतं, तर मग मीच मला हरवलो असं ज्ञानोबराय म्हणतात कसं? हा प्रश्न आहे. मीच मला हरवलो, हारपले आपण पे हरवले, मीच मला हरवलो असं होत नाही. मी तुमच्यापासून हरवू शकेन, मी कुटुंबापासून हरवू शकेन, मी वस्तूपासून दूर जाऊ शकेन, वस्तू माझ्यापासून हरवू शकेल, पण मीच माझ्यापासून हरवलो असं होत नाही. मग हा जर नियम आहे तर ज्ञानोबराय हारपले आपण पे पावे तै संता ते पाहता गिवसावे असं म्हणतात. जी वस्तू हरवण्याची शक्यता नाही ती वस्तू सापडण्याची शक्यता नसते. मी मला हरवतच नाही, माझा आत्मा माझ्यापासून हरवला, शक्य आहे का? मी हरवलो म्हणजे काय? माझा आत्मा माझ्यापासून हरवला, माझा आत्मा माझ्यापासून हरवला. कल्पना आपण इतकी पुढे करू की माझ्या देहापासून आत्मा दूर झाला. कल्पना करा, देहापासून जर दूर झाला तर आत्मा माझ्या देहापासून दूर झाला असेल तर आत्मा दूर झाला हे म्हणायला माझा देह राहील का? हा देह राहील का? राहणार नाही ना. म्हणजे आत्मा मला सोडून जाऊ शकत नाही, कारण मी आणि आत्मा या दोन्हीमध्ये भिन्नता नाही आहे. मी कोण आहे? आत्मा. देह नोहे मी, हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. मी कोण आहे? मी हा कोण? करावा विचार. मी कोण? पहिल्यांदा हे सांगा. कोहम कथमिदम जातम कोवै कर्तास्य विद्यते उपादान किमस्ति ह विचारस्सोयम ईदृशः, असं आचार्य जे बोलून दाखवतात. मी कोण? मी म्हणजे आत्मा. या दृष्टीने जर आपण विचार केला, कोण आहे हा मी? आपण बघा, ज्ञानेश्वरी बघा, गीता बघा, ज्ञानोबारांनी तर स्पष्ट शब्दामध्ये आपल्याला प्रसिद्ध माहिती असणारी ओवी, दोन्ही तिन्ही ठिकाणी ज्ञानोबारांनी ती भूमिका आपल्यासमोर स्पष्ट केली. मी कोण आहे बाबा? माझं स्वरूप काय आहे? तर सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगा मी. हा मी पदाचा विचार ज्ञानोबारांनी तीन अर्थांनी ज्ञानेश्वरीमध्ये मांडला. मी या पदाचे तीन अर्थ ज्ञानोबारांनी केले. आत्ता जरी आपला तो विषय नसला तरी सर्वसे चाहम हृदय निविष्टो इथं बघा, त्या ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती तिथं बघा. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो तो मी. हा जो म्हणून जो सांगितला तो मी कोण आहे? आत्मा. मग आत्मा हे जर मीचं स्वरूप असेल तर माझा आत्मा माझ्यापासून हरवला हे जे ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे ते बुद्धीला पटणारं नाही. हारपले आपण पे हे बुद्धीला पटणारं नाही, वेदांताच्या विरोधात जाणारं भूमिका वाटते. की माझा आत्मा माझ्यापासून हरवला. कोण बोलणार? ज्याचा आत्मा हरवलाय तो बोलू शकत नाही, आणि जो आत्मा हरवलाय त्याला बोलण्याकरता इंद्रिय नाही आहे. कारण आत्मा व्यापक आहे, तो सावयव नाही आहे, तो निरवयव आहे. आणि आत्मा जर निरवयव असेल तर निरवयव असणाऱ्या आत्म्याला मी हरवलो असं म्हणायला तोंड नाही आहे. बरं, ज्याच्यापासून आत्मा हरवला तो देह मानायचा झाला, तर ज्या देहापासून आत्मा बाजूला निघाला तो देह माझा आत्मा हरवला हे म्हणण्याच्या लायकीचा राहूच शकत नाही. कारण जिथं आत्मा बाहेरच पडला तिथं त्या देहाला बोलायचंच काय, फक्त उचलायचं काम असतं.
त्या देहाचं दुसरं काही काम नाही आहे. मग असं जर असेल आणि ही जर वस्तुस्थिती असेल तर ज्ञानोबाराय हरपले आपण पे पावे असं म्हणतात. माझा आत्मा माझ्यापासून हरवला, तो संतांच्या दर्शनाने मला प्राप्त होतो, असं जे विधान ज्ञानोबारायांनी केलं ते कशाच्या आधारावर, कोणत्या आधारावर, अशी शंका उत्पन्न होते. त्या शंकेचं उत्तर देतो, पुढे जातो, संपवतो विषय. मला काय आहे, मी आगंतुक बसलोय, ठरवून बसलो नाही, त्यामुळं आत्ता जे सुचेल ते बोलतोय. मला ठरवून आलो नाही काय बोलायचं ते, दर्शनाला आलो होतो आणि मला सांगितलं की प्रवचन करायचं आहे म्हणून, माऊलींची सेवा नाकारू शकत नाही म्हणून बसलोय. तर आता जसं असेल तसं सहन करा, हां एवढंच आहे. थोडासा विषय बोलतो. हरपले आपण पे पावे असं ज्ञानोबाराय म्हणतात. हे हरपले काय, हरवणं म्हणजे काय असतं? एखादी वस्तू हरवते म्हणजे काय होतं? हरवणं या पदाचा अर्थ काय? माझं घड्याळ हरवलं, मान्य आहे. हरवणं म्हणजे काय झालं? आपण व्यवहारामध्ये ही भूमिका अनेकदा बोलून दाखवतो. पाकिट हरवलं, घड्याळ हरवलं, चष्मा हरवला, अमुक हरवलं, तमुक हरवलं, कपडे हरवलं, मान्य आहे. हरवलं म्हणजे नेमकं काय झालं? हरवणं म्हणजे काय? माझ्या घरामध्ये मी घड्याळ ठेवलं होतं आणि मी 2 तासांनी म्हणालो माझं घड्याळ हरवलंय, म्हणजे काय झालं? माझ्या घड्याळाला पाय फुटले, माझं घड्याळ माझं घर सोडून गेलं. होईल का असं? होत नाही. मग माझं घड्याळ हरवणं म्हणजे काय? हरवणं या शब्दाचा अर्थ काय? अगदी सोपं बोलायचं झालं तर आहे तिथे न बघणं आणि जिथं नाही तिथं शोधत राहणं, याचं नाव हरवणं. हरवणं म्हणजे काय? जिथं ठेवलं होतं तिथं मी बघत नाही आणि जिथं बघतो आहे तिथं मी ठेवलं नव्हतं, याला मी म्हणतो हरवलं. आता माझा आत्मा कुठे ठेवला होता म्हणून तो हरवला? आत्मा व्यापक आहे, आत्मा एक आहे, आत्मा सर्व व्यापी आहे, तो एकच आहे, त्याला भेद नाही आहे. एको देवः सर्वभूतेषु गुढः सर्वव्यापी सर्वांतरात्मा लोकाध्यक्षः सर्वभूताधिवासः साक्षी चेता निर्गुणो केवलश्च, हे सगळं आत्म्याचं वर्णन आहे. आत्मा कोण आहे? आपण बघा 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी जवळजवळ 8 ओव्यांमध्ये आपल्याला मी कोण याचा विचार बोलून दाखवला. कोण आहे बाबा मी अमुक, मी तमुक, अक्षर मी अव्यक्त, अमुक मी तमुक, हे सगळं 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी बोलून दाखवलं. मी असा आहे, मी तसा आहे, याच्यामध्ये एकही परिच्छिन्न वाचक शब्द ज्ञानोबारायांनी वापरला नाही. मी कोण आहे याचा विचार करताना मी अव्यक्त आहे, मी अमर आहे, मी अज आहे, अज मी अजरू, अक्षर मी अक्षरू, अव्यक्त मी अक्षरू, हे ज्ञानोबाराय बोललेच ना सगळं. मग हा मी हरवला म्हणजे नेमकं काय झालं? तो गेला कुठं? आणि असा हरवणं शक्य आहे का? कारण आत्मा स्वभिन्न नाही आहे. स्वभिन्न नाही म्हणून हरवणं शक्य नाही. आत्मा व्यापक आहे, तो परिच्छिन्न नाही म्हणून हरवणं शक्य नाही. माझं घड्याळ का हरवू शकतं? परिच्छिन्न आहे, त्याला मर्यादा आहे. आत्म्याला मर्यादा नाही. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळाला विश्वाकार, तेणे अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, तुकाराम महाराजांनी बोलून दाखवलं. जर हे व्यापकत्व आत्म्याच्या ठिकाणी आहे तर हरवणं शक्य नाही आहे, आणि आत्मा जर अभिन्न आहे तर हरवणं शक्य नाही आहे. मग हरपले आपण पे पावे असा शब्द ज्ञानोबारायांनी का वापरावा याचं उत्तर देऊन जातो. 2 उत्तरं देतो. एक उत्तर पुन्हा पूर्व पक्षच आहे. पहिलं उत्तर असं आहे, हरवला याचा अर्थ मला विसर पडला असा अर्थ करा. हरवलं म्हणजे काय? मला विसर पडला. मी जिथं घड्याळ ठेवलं होतं ते मी विसरून गेलो, आणि विसरून गेल्यामुळे मला असं वाटलं की वस्तू हरवली. विसर पडला. बरं, विसर पडतो की नाही? पडतो. विसर पडतो. अरे विसर पडणं याचंच नाव जीवदशा, याचंच नाव जीवदशा. ज्ञानोबारायांनी हाच विचार बोलून दाखवला. मला विसर पडतो आणि मी विसरू शकतो म्हणूनच मी जीव आहे. दगड कधी विसरत नाही आणि परमात्मा कधी विसरत नाही, संत कधी विसरत नाहीत. मग विसर कुणाला पडतो? जीवाला पडतो. विसराच्या किंवा विचाराच्या देशी, विसराच्या देशी दोन्ही पाठ आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये सापडतात. विसराच्या देशी जीव गा प्रसिद्धी ऐसी, ज्ञानोबाराय बोलतात ना. विचाराच्या विसराच्या दोन्ही पाठ आहेत. विसर पडणं हा जीवाचा स्वभाव आहे. मला विसर पडतो. किती विसर पडतो? अरे मी कोण होतो पूर्वी, आता मी काय झालो. आपण रेमी रोज म्हणतो सकाळचे अभंग आपण पहा. देखत होतो आधी, मागे पुढे सकळ, मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ. आधी मला सगळं माहिती होतं मी कोण आहे, पण नंतरच्या काळामध्ये मी विसरलो.
मला भ्रम निर्माण झाला, मला आता आठवत नाही मी कोण आहे ते, माझं मला स्मरण नाही आहे. आणि याच आधारानं अर्जुन देवासमोर सगळ्यात शेवटी हे कबूल करतोय, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहो करिष्ये वचनम तव. अर्जुन बोलून दाखवतो. त्याच्यामध्ये अर्जुनाने शब्द काय वापरले? स्मृतिर्लब्धा, मला स्मृती आली, म्हणजे माझी स्मृती गेली होती, म्हणजे मला विस्मरण झालं होतं. मग विस्मरण झालंय ना, मग हारपले या शब्दाचा अर्थ करा विसरलो. मी मला विसरलो ते संतांना बघितल्यावर लक्षात आलं. चालत नाही, हा अर्थ करून चालत नाही वेदांताच्या दृष्टीने. कारण विस्मरण जर होणार असेल तर त्या विस्मरणाच्या स्मरणाकरता फक्त संत दर्शन हा एकमेव उपाय नाही आहे. आणि ज्ञानोबा काय सांगताय? हारपले आपण पे पावे संता ते पाहता गिवसावे. म्हणजे संतांचं दर्शन हे त्याचं नियत साधन आहे, जिथं आपल्याला आत्मस्वरूपाची पुन्हा प्राप्ती होणार आहे. त्याचं नियतत्व ज्ञानोबारांनी संत दर्शनात ठेवलंय. संत दर्शनी हा लाभ होणार आहे आम्हाला. काय लाभ होणार आहे? तर आपण पे पाहता गिवसावे, ते आमचं आम्हाला सापडणार आहे. मग विस्मरण असा अर्थ केला तर चुकतं काय? चूक त्याच्यामध्ये अशी आहे, विस्मरण असा अर्थ करण्यामध्ये अडचण अशी येते, थोडी अतिव्याप्ती होते त्याच्यात. वेदांत न्यायाच्या दृष्टीने अतिव्याप्ती होते. काय अडचण होते? अडचण अशी निर्माण होते त्याच्यात की मी जर विस्मरण असा अर्थ केला, हारपले या शब्दाचा जर मी विस्मरण असा अर्थ केला, तर विस्मरणाचं स्मरण होण्याकरता संत दर्शन हे एकमेवाद्वितीय साधन नाही आहे. मला घड्याळ ठेवलं होतं ते मी विसरलो, पण ते घड्याळ कुठं ठेवलं हे आठवण्याकरता मला प्रत्येक वेळेला इथे येऊन माऊलींचं दर्शन घेतल्यानंतरच लक्षात येईल का माझं घड्याळ कुठे आहे? काही कारण नाही ना, काही कारण नाही. मग विस्मरणाचं स्मरण होण्याकरता न्यायाने 3 कारणं सांगितली आहेत आपल्याला. नैयायिकांनी 3 कारणाचा विचार नैयायिकांनी केला. अगदी थोडक्यात सांगतो काय काय व्हावं लागतं. स्मरण कशाने होतं? चिंतनानं स्मरण होतं 1, संबंधानं स्मरण होतं 2, आणि तिसरा अजून एक विचार त्याच्या बरोबरीनं सांगितला. एक सांगितलं चिंतन करा, त्याचं स्मरण होईल. संबंधात आलं की स्मरण होतं. आणि स्मरणाकरता उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला जास्त स्पष्ट होईल. काय होतं? माझं घड्याळ हरवलं, घरामध्ये घड्याळ हरवलं, कुठं ठेवलं लक्षात नाही घड्याळ. मग कोणीतरी म्हणतं अहो इथं ठेवलं असेल, बघा. नाही हो, सगळीकडे बघून झालं, घड्याळ सापडत नाही. मग कोणीतरी आई म्हणा, पत्नी म्हणा, कोणीतरी म्हणते अहो तुम्ही सकाळी उठून बाजारात गेलात भाजी आणायला तेव्हा हां होतं. त्याच्यानंतर पेपर वाचत होता, हां होतं. त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगितलं आंघोळीचं पाणी काढलंय, आंघोळीला जा, तेव्हा म्हणे आंघोळीला जाताना होतं, जाता जाता काढून टीव्हीवर ठेवलं, सापडलं ना. कशाने सापडलं? चिंतनानं काही वेळेला गोष्टी सापडतात, काही वेळेला चिंतन करावं लागतं. एखाद्या वेळेला आपल्याला ओवीचं एखादं विस्मरण होतं, एखाद्या ओवीचं कीर्तनामध्ये म्हणा, चिंतनामध्ये म्हणा विस्मरण होतं. प्रवचनामध्ये एखादा श्लोक आठवत नाही, एखादी ओवी आठवत नाही, एखादं प्रमाण आठवत नाही. मग आपण घरी जाऊन पुन्हा चिंतन करायला लागतो. त्या प्रमाणाचा अर्थ असा आहे, त्या प्रमाणातून हे सांगायचं होतं, त्या प्रमाणातला एखादा शब्द आपल्याला आठवतो आणि मग त्या शब्दाच्या अनुषंगानं चिंतन करत 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 मग आपण म्हणतो हां ते हे प्रमाण आहे. प्रमाण आठवलं. कशाने आठवलं? चिंतनानं आपल्याला काही वेळेला स्मरण होतं, काही वेळेला चिंतनानं स्मरण होतं, काही वेळेला संबंधाने स्मरण होतं. संबंध त्याचा विचारात घ्या. संबंधानं स्मरण होतं म्हणजे काय होतं? संबंधानं स्मरण होतं म्हणजे काय की एखादा मुलगा आपल्या घरी आला आणि घरी मुलगा आल्यानंतर आपल्या मुलाचा मित्र म्हणा आपल्या घरी खेळत खेळत आला आणि आल्याबरोबर आपण त्याला विचारलं का रे तुझ्या वडिलांची तब्येत बरी आहे आता? वडिलांचं आठवण व्हायचं काय कारण? त्याच्या वडिलांचं कारण नसताना आपल्याला स्मरण व्हायचं काय कारण आहे? काही नाही. त्यांचा मुलगा घरात आला या संबंधातून त्याच्या वडिलाचं स्मरण झालं, संबंधातून स्मरण. आणि तिसरा एक स्मरणाचा प्रकार आहे काय? सादृश्यातून स्मरण होत असतं. सादृश्यातून म्हणजे काय? माझं घड्याळ हरवलं, घड्याळ हरवल्यानंतर मी बाहेर पडलो, माझ्या लक्षातही नाही कुठे ठेवलं, काय नाही. रस्त्यावरून जाताना कुणाच्या तरी हातात माझ्या घड्याळासारखं घड्याळ मला दिसलं आणि मग मला माझ्या घड्याळाचं स्मरण झालं. माझ्या घड्याळाचं स्मरण कशाने झालं? सादृश्यातून झालं.
माझ्या घड्याळाचं स्मरण कशाने झालं? संबंधातून झालं. मी घड्याळ बाहेर पडलो, घड्याळ हातात नव्हतं आणि कुणीतरी मला विचारलं किती वाजले हो, आणि एकदम मी बघितलं आणि मला लक्षात आलं अरे घड्याळ मी घरी ठेवलंय. घड्याळाचं स्मरण झालं. कशातून झालं? संबंधातून झालं, सादृश्यातून झालं आणि चिंतनातून झालं. तीन विचार न्यायाने बोलून दाखवले. संबंधातून स्मरण होतं, चिंतनातून स्मरण होतं, सादृश्यातून स्मरण होतं. प्रश्न असा आहे, स्मरण हारपले या शब्दाचा अर्थ स्मरण असा करता येत नाही. का येत नाही त्याचं कारण सांगतो. कारण जर सादृश्य, संबंध आणि चिंतनाने जर हरवलेली वस्तू सापडत असेल तर आत्मा हरवला कशाने सापडेल? चिंतनाने सापडवा. आत्म्याचं चिंतन करता येत नाही, कारण आत्मा बुद्धिगम्य नाही आहे, कारण आत्मा इंद्रियगम्य नाही आहे. मनाची नखी न लगे, बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया किरजोगे काय होईल? कसा सापडेल आत्मा? आत्म्याचं कोणत्या अर्थाने आपण चिंतन करू, त्यात तो चिंतनाचा विषय होत नाही, तो कशाचाच विषय होत नाही, तो कशाचाच विषय होत नाही. ज्ञानोबरायांनी अनुभवामृतामध्ये 6व्या प्रकरणामध्ये याला प्रमेयत्वच नाही असं सिद्ध केलंय. आत्म्याला प्रमेयत्व देता येत नाही. चिंतन त्याचं होतं जे प्रमेय आहे, आत्म्या प्रमेय नाही आहे. काय होतं, एकदा आत्म्याला प्रमेयत्व दिलं की तो विषय होतो. त्याला प्रमेयत्व दिलं की तो कशाचा तरी विषय होतो. विषय झाला की त्याला जडत्व येतं. जडत्व आलं की त्याला दृश्यत्व येतं. दृश्यत्व आलं की त्याला परिच्छिन्नत्व येतं. परिच्छिन्नत्व आलं की त्याला नश्वरत्व येतं. म्हणून आत्मा प्रमेय होत नाही. आपण अनुभवामृत पहा. अनुभवामृतामध्ये ज्ञानोबरायांनी हे बोलून द्या, प्रमाणाची परिसरे म्हटलं ज्ञानोबराय. दुसऱ्या प्रकरणामध्ये अनुभवामृताच्या आपल्या सद्गुरूंचं तत्वदृष्टीनं वर्णन करताना ज्ञानोबरायांनी शब्द काय वापरले? ज्ञानोबराय म्हणतात तिथं शब्द पोचत नाही, तिथं अनुमान पोचत नाही, तिथं कोणतंच प्रमाण पोचू शकत नाही. शब्द पोचत नाही, अनुमान पोचत नाही. मग ते प्रमाण ओ नेदी कोणाही मा. ज्ञानोबराय म्हणतात कोणत्याच प्रमाणाला तो ओ देत नाही, प्रतिसाद देत नाही. मग प्रमाणाला जो प्रतिसाद देत नाही त्याच्यावर प्रमेयत्वाचा आरोप होणार नाही. कारण प्रमेयाचं प्रमेयत्व हे सापेक्षत्वानं प्रमाणावर अवलंबून असतं. प्रमाणाचं प्रमाणत्व जिथं सिद्ध होत नाही तिथं प्रमेयाचं प्रमेयत्व सिद्ध करण्याचं कारण राहत नाही. आणि म्हणून आत्म्याला जर प्रमेयत्व देता येणार नसेल तर मग आत्म्याला आपल्याला चिंतनानं सापडवून घेतो असं म्हणता येणार नाही. कोणत्या चिंतनाने सापडेल? बुद्धीनं आत्मा सापडेल? सापडणार नाही. तो आत्मा गूढ आहे, सर्वांच्या ठिकाणी आहे, पण त्याच्याकरता आवश्यक असणारी बुद्धी वेगळी. ते आपल्याला 5व्या अध्यायामध्ये ज्ञानोबरायांनी सांगितलं. ती कोणती बुद्धी लागते? उपनिषदांनी त्या संबंधामध्ये सांगितलं, एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी. ज्ञानोबरायांनी 5व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं, बुद्धी निश्चये आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. पण हा आत्मा तुमच्या माझ्या स्थूल बुद्धीला सापडत नाही. त्याच्याकरता जी सूक्ष्म बुद्धी लागते ती सूक्ष्म बुद्धी आपल्याला एकदम प्राप्त होणार नाही. दृश्यते तो अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी असं उपनिषदाने बोलून दाखवलं, कठोपनिषदाने. मग असा जर विचार असेल तर चिंतनाने आत्मा सापडत नाही. बर, चिंतनाने सापडत नसेल तर सादृश्याने सापडवून घ्या. आत्म्याला सदृश्य दुसरा कोण आहे सांगा? आत्म्यासारखा दुसरा आत्मा दाखवा. दुसरा आत्मा दाखवा. माझा आत्मा आणि तुमचा आत्मा दोन वेगळे आहेत का? अंतःकरणावच्छेदानं त्याची भिन्नता आरोपित केली गेली. अंतःकरणावच्छेदानं. वास्तविक आत्मा सगळ्यांचा एक. रेड्याच्या ठिकाणी रेडा आहे असं सगळ्यांना पैठणच्या घाटावर वाटलं ना, सगळ्यांनाच वाटलं पैठणच्या घाटावर. तिथे शास्त्री होते, पंडित होते, वेदवेत्ते होते, शास्त्रज्ञ होते, धर्मशास्त्री होते, सगळे विद्वान होते, ब्राह्मण. सगळ्यांनी तिथं बघितलं अरे हा रेडा आहे. पण एकमेव ज्ञानोबराय म्हणाले हा रेडा नाही. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानोबराय म्हणाले अरे तो माझा आत्मा आहे. हे सगळ्यांना शास्त्री पंडिताला कळलं नाही, ते ज्ञानोबरायांना कळालं. ज्ञानोबराय म्हणाले तो माझा आत्मा. म्हणजे ज्ञानोबराय त्या रेड्याला स्वभिन्न मानत नव्हते असा त्याचा अर्थ झाला. असा जर अर्थ असेल तर आत्म्यासारखा दुसरा आत्मा सांगा. माझा आत्मा तसा तुमचा आत्मा असं करता येईल का? करता येणार नाही. आत्मा सगळीकडे एक आहे. अंतःकरणावच्छेदानं जीवभेदानं त्याचं नानात्व जरी मानलेलं असलं तरी ते कल्पित आहे, ते काही सत्य नव्हे, ते कल्पित नानात्व आहे. त्यामुळे आपण एक आत्मवादी आहे, आपण नानात्मवादी नाही आहोत.
आपण एकात्मवादी आहोत, एक आत्मा एक ब्रह्म मानणारे आहोत आपण. आणि त्या दृष्टीने जर आत्मा दुसरा असणं शक्य नाही, येथ चैतन्य गानो हे दुसरे ज्ञानोबारांनी 4थ्या अध्यायामध्ये चिंतन केलं. दुसरा आत्मा दाखवता येत नाही. जर दुसरा आत्मा दाखवता येत नसेल तर आत्म्याला सदृश असं काही होणार नाही. बरं, सादृश्याने सापडणार नाही, चिंतनाने आत्मा सापडणार नाही, संबंधानं सापडवून घ्या. आत्म्याशी कुणाचा संबंध आहे सांगा? आत्मा कुणाशीच संबंधित नाही आहे, तो असंग आहे, त्याचा कुणालाही संग करता येत नाही. ज्याने ज्याने आत्म्याचा संग करण्याचा प्रयत्न केला तो तो आत्मरूप झाला, तो आत्म्याचा संग करू शकला नाही. नदीनं कितीही समुद्राचा संग करण्याचा प्रयत्न केला तरी संग करून ती समुद्रापेक्षा वेगळी राहू शकत नाही. ज्या वेळेला नदी समुद्राशी संग करेल त्या वेळेला समुद्राशी एकरूप होऊन जाईल. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. ही एकमयता ही संगात सापडत नाही. मग असं जर असेल तर आत्म्याचा कुणाशी संबंध नाही आहे, तो निर्लिप्त आहे, तो असंग आहे, तो कुणाशी संबंधित नाही आहे, कारण तो कशानेही लिप्त होत नाही. ज्ञानोबा यांनी याला आकाशाचं उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये दिलं. जया पुरुषाचे कामन सांडोनी गेले मोहमान, वर्षांती जैसे घन आकाशाते. 15व्या अध्यायामध्ये निर्माण मोहा जितसंग दोषा याच्या खालची पहिली ओवी ज्ञानोबा यांनी बोलून दाखवली. काय बोलतात? किंवा ज्ञानोबा यांनी दुसरं एक उदाहरण आपल्याला त्या संदर्भात दिलं. आकाशामध्ये विविध रंगाचे ढग जमा होतात. काळा ढग येतो, पांढरा येतो, निळा येतो, जांभळा येतो, लाल येतो, नारंगी येतो. सगळे ढग आकाशामध्ये येतात. पण या ढगांपैकी एकाही ढगाचा रंग आकाश स्वतःला जसं लावून घेत नाही, तसं जीवाच्या जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल अशा अनेक परिस्थिती येतात, पण आत्मा त्याच्याने लिप्त होत नाही. आत्मा निर्लिप्त आहे, त्याचा कुणाशी संबंध नाही. आणि जर त्याचा कुणाशी संबंध नसेल तर संबंधातून आत्मा सापडला असं होणार नाही. म्हणजे चिंतनानं आत्मा सापडत नाही, संबंधाने आत्मा सापडत नाही, आणि सादृश्याने आत्मा सापडत नसेल तर चिंतन, सादृश्य आणि संबंध याच्यातून सापडणारी वस्तू आत्मा नाही. म्हणजे आत्मा हरवला असं आपल्याला, हरवला किंवा विस्मरण झालं असा अर्थ करता येत नाही. मग आत्मा सापडण्याचं काय कारण आहे? एकमेव साधन त्याचं सांगितलंय, संता ते पाहता. संतांच्या दर्शनातच तो सापडतो. हे जर त्याचं नियतत्व ज्ञानोबारांनी दिलेलं असेल तर संतांच्या दर्शनामध्ये काय मिळतं आणि काय जातं याच्यावरून हारपले या शब्दाचा अर्थ आपल्याला करावा लागतो. हारपले म्हणजे हरवलं असा अर्थ करता येत नाही. हारपले म्हणजे विस्मृतीत गेलं असा अर्थ करता येत नाही. मग एकच अर्थ राहतो, हरवणं या शब्दाचा अर्थ त्याचं अज्ञान असणं, त्याचं विपरीत ज्ञान असणं. कारण संतांच्याच दर्शनामध्ये आपलं विपरीत ज्ञान निवृत्त होतं. बाकी कशाने संत सोडून, संतांचं दर्शन सोडून अज्ञान निवृत्तीचं दुसरं साधन सांगा. अज्ञान निवृत्तीचं दुसरं साधन सांगा ना. संत दर्शन सोडून अज्ञान जाण्याचं दुसरं साधन सांगा. नाही, महावाक्य श्रवणाने जातं, पण कुणाच्या मुखातून? महावाक्य श्रवण आहे मान्य आहे, पण कुणाच्या मुखातून? कुणाच्याही मुखातून नाही ना, गुरुच्या मुखातून यावं लागेल ना. गुरुच्या मुखातून तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेने सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे. कुणाच्या? तरी संताया भजावे ना, दुसऱ्याला कुणाला नाही ना. गुरु तेथ ज्ञान ना. अज्ञान निवृत्तीचं संत दर्शन सोडून दुसरं साधन सांगा. दुसरं कुठलंच साधन नाही आहे अज्ञान निवृत्ती करता. संतांची कृपा, संतांकडून प्राप्त होणारा बोध आणि संतांच्या दर्शनाशिवाय दुसरं कोणतंही माध्यम नाही. महावाक्य श्रवणानं अज्ञान निवृत्त होतं. वाक्य आहे मान्य आहे, पण महावाक्याच्या श्रवणाने जरी अज्ञान निवृत्त होत असेल तरी ते महावाक्य कुणाचं? महावाक्याचे निनावे गुरु कृपेचे निथावे. माथा हात ठेविला नो हे थापटीला जैसा. 18वा अध्याय. ज्ञानोबाराय काय बोलून दाखवतात? प्रसिद्ध व्याज सगळ्यांना माहिती असणार आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात काय होतं की बाबा हे सगळं जग आहे, अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादिजो.
तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे निथावे माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा तैसी विश्व स्वप्नेसी माया नीद सांडोनी धनंजया सहसा चेईला अद्वयानंदपणे जो सहसा अद्वयानंदपणे चेईला याच्याकरता गुरुकृपेचे निथावे आणि महावाक्याचे नावे हे कारण जर ज्ञानोबारायांनी सांगितलेलं असेल तर संतांच्या दर्शनातच अविद्येची निवृत्ती मानावी लागते. अविद्या निवृत्त होण्याकरता तुम्हाला कर्म करावं लागेल, करा, पण कर्म करतानाही संतांचा विचार करावाच लागतो. ज्ञानानं अज्ञान जातं, ज्ञानाकरता संतांचा विचार करावाच लागतो. योगानं अज्ञान निवृत्त होत असेल तर योगाकरताही संतांचं सद्गुरूंचं स्मरण करावं लागतं. तुम्ही कोणतंही साधन सांगा, त्या साधनामध्ये संत कृपेशिवाय साधनेची परिपूर्णता नाही आहे. कितीतरी प्रमाण, एक एक प्रमाण जर सांगून जायचं झालं तर कर्मामध्ये संतांची अपेक्षा आहे. संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यसी येण्याची सत्कर्मे. कर्माचा विचार करताना संतांचा विचार करा. साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची या वाटा. सत्कर्माकडे प्रवृत्त व्हायचं असेल तर साधू संगे सुबटा ही अपेक्षा ज्ञानोबारायांनी बोलून दाखवली. योगाचा विचार करायचा असेल 6व्या अध्यायामध्ये तत्रैकाग्रम मनः कृत्वा या श्लोकाच्या खालची पहिली ओवी बघा. मग तेथ आपण करोनी सद्गुरु स्मरण. ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा ते सांगितलं. मग तेथ आपण करोनी सद्गुरु स्मरण. मग अनुभवीचे वगैरे नंतर, त्याचा काय विचार करायचा तो अनुभव घ्यायचा तो नंतर, पण करोनी सद्गुरु स्मरण योगामध्ये सुद्धा ज्ञानोबारायांनी हे सांगितलं. ज्ञानाचा विचार करायचा आहे, प्रश्नच नाही, संतांशिवाय गत्यंतरच नाही. ज्ञानाकरता जगभर फिरून या, आपल्याला गुरुशिवाय पर्याय नाही आहे. मग तुम्ही किती काही करा, तद विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम सगळं करा. काय वाटते, कर्मानं ब्रह्मज्ञान प्रत्यक्ष होतच नाही, मान्य आहे, पण ब्रह्मज्ञानाचा अधिकार आम्हाला कर्मानं मिळतो, निष्काम कर्माचरणाने मिळतो. आता ते उपनिषदांनी सांगितलं आपल्याला. परीक्ष लोकान कर्मचितान तस्मात् ब्राह्मणा निर्वेदमायान्नास्ति अकृता कृतेन तद विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं करा. मग हे सगळं झालं. मग त्या जगद्गुरु शंकराचार्यांनी या श्रुतीवर भाष्य करताना असं म्हटलंय की तुम्ही किती मोठे विद्वान असा, किती तुमची बुद्धी चांगली असू दे, तुमच्या बुद्धीची धारणा कितीही चांगली असू दे, तुम्हाला जगतातली सगळी माहिती कदाचित तुमच्या बुद्धीमध्ये साठवता येईल, पण ब्रह्मज्ञानाची उठाठेव आपल्या बुद्धीनं करायची नाही. आचार्यांनी असं म्हटलंय, शास्त्रज्ञ अपि स्वातंत्र्येण ब्रह्मज्ञानान्वेषणं न कुर्यात गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. आचार्यांनी विधान असं केलं. अनेक प्रमाणात ज्ञानोबारायांनी तर पावला पावलाला त्याचा विचार केला. पावला पावला ज्ञानेश्वरीची नमन फक्त जरी आपण बघितली ना तरी आपल्याला हे कळून जातं की सद्गुरूशिवाय आपल्याला ज्ञानासाठी सद्गुरूशिवाय दुसरा मार्गच नाही. मग तिथं ते चालते ज्ञानाची बिंब असेल, गुरुतेथ ज्ञान असेल, अनेक असतील. ओम नमो जे आद्यापासून ते अगदी 18व्या अध्यायाच्या नमनापर्यंत जय जय देव निर्मळ निजजनाखिल मंगळ तिथपर्यंत जय जय देव श्रीगुरो अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीजप्ररो हाणावनी इथपर्यंत आपण बघून घ्या. सगळ्या नमनांमध्ये ज्ञानोबारायांनी आपल्या अविद्येच्या निरासा करता सद्गुरूशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही हे जर सांगितलं असेल तर हारपले या शब्दाचा अर्थ आम्हाला अज्ञान असं करावं लागेल. कारण आत्मा हरवत नाही, आत्मा जागा सोडत नाही. मग काय होतं, मग आपल्याला फक्त आत्म्याचं अज्ञान असू शकतं, आत्म्याचं विपरीत ज्ञान असू शकतं. मग या विपरीत ज्ञानाच्या निवृत्ती करता काय करावं लागेल, ज्ञानोबारायांनी सांगितलं, दुसरं तिसरं काही करू नका. तै संता ते पाहता गिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. हे ज्ञानोबारायांनी बोलून दाखवलं. आम्हाला संतांच्या दर्शनातच हा लाभ प्राप्त होतो. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला वगैरे 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 अनेक प्रमाण त्या लाभाकरता आपल्याला देता येतील. आपल्याला दुसरं काही करण्या हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. याच्याकरता आम्हाला हा उत्तम लाभ असेल. उद्गत हा तम हा यस्य सहा उत्तम हा या अर्थाने जर विचार केला तर तम म्हणजे अंधार, अंधार म्हणजे अज्ञानाचा अंधकार. तो अंधकार ज्याच्याने निवृत्त होतो ते उत्तम. मग उत्तम लाभ म्हणजे अज्ञान निवृत्तीचा लाभ आम्हाला प्राप्त होतो. कशाने, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम असा विचार आपल्याला त्या संबंधामध्ये करता येतो.
आणि या सगळ्याचा विचारातून हारपले या शब्दाचा अर्थ करताना त्या आत्मस्वरूपाचं आमच्या ठिकाणी जे अज्ञान असतं, जे विपरीत ज्ञान असतं, त्या विपरीत ज्ञानाची निवृत्ती जर आम्हाला करायची असेल तर संता ते पाहता गिवसावे. संतांना बघितल्यानंतर त्या आत्म्याचं ज्ञान आम्हाला होतं, मान्य आहे. मग आता संतांना बघितल्यावर ज्ञान झालं, पुढं काय? ज्ञानोबराय म्हणतात पुढं नाही, त्याच्यासाठी एकच केलं पाहिजे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, सदा वानावे सदा ऐकावे. काय तेची? तेची म्हणजे कोण? तेची म्हणजे कोण? तेची म्हणजे संता ते सदा वानावे, संता ते सदा ऐकावे, तरच आमचं अज्ञान दूर होतं. हे सदा शब्दाला जरा जास्त महत्व आहे. सदा, सदा चाललं पाहिजे हे सदा. ज्ञानोबरायने पसायदानामध्ये, पसायदानात मागण्या मागितल्या, त्या कठीण आहेत, सगळं खरं आहे, पण त्याच्याकरता ज्ञानोबरायांनी एक सूत्र दिलंय, एक सूत्र दिलंय. खळांची व्यंकटी सांडो कठीणच आहे, सत्कर्मी रती वाढणं कठीणच आहे, जो जे वांछील तो ते लाहो कठीणच आहे. मग याच्याकरता काय झालं पाहिजे? हे कठीण आहे ते सोपं व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? ज्ञानोबरायांनी त्याच्याकरता एक युक्ती दिली, एक युक्ती सांगितली. काय केलं पाहिजे? काही नाही, ते आपल्या हातातही नाही. मग हे अवघड आहे, ते सोपं करायचं असेल तर त्याच्याकरता पुढची ओवी येते. पुढची ओवी काय? पुढची ओवी कोणती? पसायदानातली. बघा की काय काय सांगितलं? जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात. पुढं वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता. सांगितलं ना? वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत या भूमंडळावर तुमच्या माझ्यासारख्या जीवमात्रांवर सकळ मंगळाचा वर्षाव करत अनवरत आपल्याला भेटत राहिलं पाहिजे. सांगितलं की नाही? वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. त्या ईश्वर निष्ठांच्या मांदियाळीने काय केलं पाहिजे? एकत्रित येऊन ब्रह्ममायेची चर्चा करा. नको नको, ब्रह्ममायेची चर्चा करू नका. मग काय करा? अनवरत भूमंडळी भेटतू, अनवरत भूमंडळावरच्या भूतमात्रांना भेटत राहा. किती वेळ भेटत राहा? अनवरत भेटत राहा. कशा करता? सकळ मंगळाचा वर्षाव करण्याकरता. सांगितलं म्हणजे सकळ मंगळाचा वर्षाव करण्याकरता एकदा भेटून चालत नाही, अनवरत भेटत राहिलं पाहिजे. अनवरत जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. हे अनवरत भेटत राहिलं पाहिजे ना. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात वानावे ऐकावे तेची सदा. हे अनवरत तेची सदा हे आमच्याकडून झालं पाहिजे. म्हणून सदा ज्ञानोबरायांचं चिंतन करणं, सदा ज्ञानोबरायांबद्दल ऐकणं आणि सदा ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाचं चिंतन करणं, याच्यातच काय प्राप्त होईल तर हारपले आपण पे ते संता ते पाहता गिवसावे. तेच आम्हाला प्राप्त होणार आहे. आमचंच आत्मतत्व जे आमच्या अज्ञानानं आम्हाला कळत नव्हतं ते संतांच्या नित्य श्रवणानं, संतांच्या नित्य दर्शनानं आम्हाला प्राप्त होणार आहे. तसं ते आत्मतत्व प्राप्त होणं याच्यामध्ये मानवी जीवनाची इतिकर्तव्यता मानली गेली. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात तैसे हारपले आपण पे पावे तैसे कैसे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैसी दीपे दिसे पाहता आपली वस्तू. तोही दृष्टांत इथे थोडासाच आधी आलेला आहे, तोही दृष्टांत इथे घेतला तरी चालतो. आपली वस्तू तैसे हारपले आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. तेच आपण वानावं, तेच ऐकावं, त्याचंच वर्णन करावं, तेच ऐकावं. ज्ञानोबरायांचंच ऐकणं, ज्ञानोबरायांचंच वर्णन करणं, ज्ञानोबरायांचंच वाचणं आणि ज्ञानोबरायांनाच समर्पित होणं याच्यापेक्षा मानवी जीवनाची दुसरी धन्यता ही असू शकत नाही. आणि या दृष्टीनं ज्ञानोबराय सांगतात त्या पद्धतीनं संतांना शरण जाऊन त्यांच्या चरणी समर्पित होऊन आपल्या जीवनाची कृतार्थता ज्ञानानं करून घेणं आणि संतांची उपासना अखंड चालू ठेवणं याच्यातच आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता आहे हे ओळखून आपण त्या दृष्टीने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. एवढाच विचार एकूण या ओवीच्या अनुषंगाने आपल्याला पाहता येतो. ती सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित. वाणीला विराम देऊ. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. सद्गुरु जोग महाराज की.